राधे राधे, जय एकविरा. तर मी दुपारून जरा मार्केटला गेलेली. मला फुलं वगैरे पण घ्यायची होती देवासाठी आणि गजरे वगैरे पण घेतले. मी किती दिवस झाले म्हणजे कळ्या वगैरे भेटतच नाही मार्केटमध्ये अशा, की देवासाठी असे गजरे वगैरे बनवायला. तर मग गजरे डायरेक्ट विकतच घेते, कारण की बरं आता भेटत नाही तर मग काय करू कळ्या वगैरे. आणि खूप पाऊस होता, केस पण एकीकडे माझे सुटलेले, म्हणजे क्लिप निघलेला केसांचा. भरपूर असं म्हणजे पाऊस होता. एकीकडे छत्री पिशवी घेतलेली. नंतर मग घरी आली, जेवणाची पण तयारी. एकीकडे चहा ठेवलेला सगळ्यांना. मटकीची भाजी करायला घेतली आणि हा कुड्डू आणलेला, अर्धी कड्डू पण बोलतात प्रत्येकाकडे वेगवेगळ्या ठिकाणी असे बोलतात. की पावसाळ्याच्या टायमाला ही भाजी येते, तर मी ती मटकीमध्ये टाकायला घेतली. ती भाजी निस्ती पण करतात ती, पण मी मटकीमध्ये असे कडधान्यामध्ये टाकते. तेलामध्ये राई जिरा घातला, कांदा वगैरे लसूण थोडंसं चेचून घातला, घरातले आपले हळद धणा पावडर गरम मसाला सगळे असे घातले आणि नंतर मटकी घातली. आणि मग त्याच्यानंतर हा कुड्डू मस्त बारीक असा कापून घेतलेला धुवून वगैरे, मग तो घातला त्याच्यामध्ये आणि थोडासा पाणी घातला. कडधान्याच्या आपल्या भाज्या असतात ना, त्याच्यामध्ये ही भाजी घातली ना, अशी म्हणजे अशीच टाकली ना तरी टेस्टी लागते, म्हणजे मस्त लागते. आम्ही अशीच करतो, म्हणजे भाजी निस्ती पण करतो. आणि इथे मी मेथीची पण भाजी करायला घेतली. मेथी पण अशी मस्त बारीक कापून घेतलेली. इथे तेलामध्ये राई जिरा वगैरे घातला, कांदा घातला, लसूण आणि मिरची अशी चेचून घेतलेली, ती पण त्याच्यात घातली. आणि थोडा लसूण जास्तच घातला मी मेथीच्या भाजीला. आणि हळद आणि थोडी धणा पावडर घातली, टॅमॅटो वगैरे घातला. आणि मेथीमध्ये मी मूगडाळ घालायला घेतली. बरोबर अशीच मूगडाळ घालून करते आज बरं. आणि मस्त मूगडाळ थोडीशी अशी तेलावर हे करून घेतली, पूर्ण कांद्यामध्ये मिक्स करून. नंतर मग त्यात मेथी घातली, ती पण पूर्ण अशी मिक्स केली. आणि मीठ वगैरे पण घातलं आणि झाकण देऊन जरा ती पण भाजी शिजत ठेवली. आणि नंतर मी खोबरा भाजायला घेतला. सगळी मला विचारत होती खोबऱ्यामध्ये काय टाकते का, तर नाही काय टाकत. असा खोबरा भाजून घेते मी. असं असं जरा भाजून घेतला ना, मग नंतर त्याला असं मस्त कापून घेते आणि मग मिक्सरमध्ये पेस्ट करते एकदम त्याची जरा बारीक. आणि असंच करते मी खोबरा. म्हणजे सगळी मला विचारत होती, तर आज एक वाटीचं करून दाखवते. आणि थोडा मटकीमध्ये घातला खोबरा. आणि इथे मेथीची पण भाजी झाली, मटकीची पण झाली. आणि नंतर मग भाकरी करायला घेतल्या, सफेद भाकरी करायला घेतल्या आपल्या तांदळाच्या पिठाच्या, त्या आमच्यासाठी करायला घेतल्या. नंतर बाबांसाठी 2 भाकरी करते बरं रात्याच्या पिठाच्या, त्या एकीकडे त्यांचा पण उकळून घेतला. नंतर पहिले या भाकरी करायला घेतल्या, या काही 2च बाबांना लागतात, त्या एकीकडे वळून घेते. आणि पाऊस भरपूरच म्हणजे पडत होता, तर एकीकडं बरं भाकरी विक्री पण वळायला घेतल्या. आणि तवा पण ठेवलेला मी तापत. आणि जराशा ना भाकरी मी असे वळून थोड्या कपड्यावर ठेवते, कारण गॅस कसं जरा फास्ट असला ना, मग पटापट भाकरी उलताला भेटतात. अशा मग थोड्या वेळ अशी कपड्यावर ठेवते आणि मग नंतर पटकन सगळ्या उलताला पण घेते. नंतर मग तांदळाच्या पिठाच्या पण करायला घेतल्या भाकरी एकीकडं बरं, त्या पण करून घेते. हल्ली काय आमच्या चपात्या जास्त अशा काय लागत नाही, मध्ये मध्येच चपात्या आता लागतात. फक्त या 2च भाकरी करते, कधी कधी मधीत करते आता म्हणजे चपात्या, कारण की मला जास्त आवडतात म्हणजे चपात्या. त्या मी कधीतरी मला असं वाटलं ना दुपारच्या वेळेस पण मी करते कधीतरी चपाती. आणि इकडं तवा पण मस्त असं तापलेला. पहिले मी त्या रात्याच्या पिठाच्या होत्या केलेल्या भाकरी, त्या उलटून घेतल्या आणि मस्त त्या एकीकडे पण फुगल्या आणि मस्त झाल्या भाकरी. आणि त्यानंतर या सफेद तांदळाच्या पिठाच्या त्या पण उलटून घेतल्या. आणि त्याच्यानंतर बरं किचन वगैरे पण जरा साफ करून घेते, भांडी वगैरे पण घासून घेतली. आणि आता पाऊस पडते, सगळ्यांना थोडा थोडा असा भात लागतो, मग थोडासा भात घातला कुकरमध्ये. चला मग, राधे राधे.